नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ह्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे आणि त्यांनी तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे आता की कुठल्या तारखेला नेमकं पैसे येणार आहेत। आणि ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो आजची 19 सप्टेंबरची। तर लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना पैसे नाही आलेत त्याच्याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांकडून एक तातडीची सूचना जारी करण्यात आलेली आहे आणि याच्याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे जसं तुमच्याकडे व्हिडिओ मी टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला बघूया नेमकं आपले मुख्यमंत्री काय म्हणाले ते। लक्षात घ्या मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप जणांचं माहिती आहे की पैसे अजून रखडलेले नाही आहेत, आलेले नाही आहेत। जुलै ऑगस्टचा हप्ता कोणाकोणाला आलेला आहे 3000 रुपये, परंतु खूप जणांचे पैसे जुलैचे सुद्धा यायचे राहिलेले आहेत। म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे हा दोन्ही हप्ता आणि सप्टेंबरचा एक असं मिळून तिन्ही हप्त्याचे 4500 रुपये अजून खूप महिलांचे आलेले नाही आहेत। तर त्याच्याबद्दल सुद्धा आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काही विधानं केलेली आहेत, मोठी विधानं केलेली आहेत। त्या सगळ्यांची आपण आज माहितीही घेणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो पण व्हिडिओ हा इम्पॉर्टंट असणार आहे, लक्षात घ्या। आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, आता सध्या तुम्ही ते जी फॉर्म भरायची तारीख आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली गेलेली आहे। ज्या आपल्या महिलांनी पैसे अजून फॉर्म भरलेला नाही आहे अशा महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकापर्यंत जाऊन त्यांच्या थ्रू आता फॉर्म हा भरू शकतात। आणि ज्यांना ज्यांना अजून फॉर्म भरायची इच्छा आहे त्यांना 30 सप्टेंबर ही लास्टची तारीख आहे, हे लक्षात घ्या। 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्या सगळ्या फॉर्म भरू शकतात। त्यामुळं आता कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही। जरी आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसला तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर 30 सप्टेंबर ही अखेरची तारीख असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। परंतु इथे एक ट्विस्ट आहे मित्रांनो, आता आपल्या सरकारनं असं सांगितलं आहे की 4500 रुपये सगळ्यांना मिळणार नाही आहेत। 4500 रुपये कधी मिळणार? जर तुम्ही फॉर्म हा 31 ऑगस्टच्या अगोदर भरलेला असेल तरच तुम्हाला हे 4500 रुपये मिळणार आहेत। नाहीतर बहुतांश लोक आपल्याला काय म्हणतील की सगळ्या बहिणींना आता 4500 रुपये मिळणार का? नाही, ज्या महिलांनी ऑगस्ट 31 पर्यंत फॉर्म भरला आहे त्याच महिलांना फक्त 4500 रुपये मिळणार, बाकीच्या महिलांना हे 1500 रुपयेच मिळणार आहेत। त्यामुळं पैशाबाबतची ही एक मोठी तातडीची सूचना सुद्धा दिली गेलेली आहे। त्याचबरोबर अजून काही सूचना आहेत त्या मी पुढे सांगणारच आहे, लक्षात घ्यायचं आहे। ज्या महिलांना आता लक्षात घ्या ह्या महिन्यामध्ये फॉर्म आलेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ड झाले नाहीत, पेंडिंग फॉर्म आहेत, त्यांचं काय होणार आहे लक्षात घ्या। ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांचं काय? तर अशा महिलांना या महिन्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 30 सप्टेंबरच्या अगोदर ह्या सगळ्या फॉर्मची छाननी सुरू आहे। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना परत एकदा चान्स दिला जाणार आहे आणि ते 30 सप्टेंबरच्या अगोदर फॉर्म अप्रूव्ह करून घेतले जाणार आणि पैसेसुद्धा पाठवले जाणार आहेत, अशा सूचना दिलेल्या आहेत। पुढे म्हणजे काय, ज्या आपल्या बँक आहेत मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की खूप साऱ्या बँकांनी काय केलेलं आहे तर पैसे कापलेले आहेत मित्रांनो, आपल्या बहिणींचे पैसे कापलेले आहेत। तर अशा बँकांना सुद्धा गव्हर्नमेंटने आता तातडीची सूचना दिली आहे की कोणाचेही पैसे कापायचे नाही आहेत। कारण बँकेमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्याच्यामध्ये बरीच कारणं बँकेने दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये कारण आहे की KYC नाही आहे, KYC नाही आहे असं हे कारण आहे, किंवा बँकला आधार कार्ड लिंक नाही। हे बघा असा फॉर्म असतो एक, आधार कार्ड बँकसाठी लिंक करण्यासाठी, किंवा DBT एनेबल नाही आहे। हे जे काही कारणं आहेत ती कारणं महत्त्वाची दिलेली आहेत बँकेनं। आणि त्याचबरोबर मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही आहे अशा महिलांचे सुद्धा पैसे कापले गेले आहेत। तर बँकांना आता गव्हर्नमेंटने सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही कोणाचेही पैसे कापायचे नाहीत। लाडकी बहीण योजना ही पैसे याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही पैसे कापता येणार नाही आहे, याची काळजी घ्यावी असं त्यांनी RBIला सुद्धा पत्र पाठवलेलं आहे। त्यामुळं ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे नाही आलेले आहेत त्या महिलांच्या खात्यात लवकरच पैसे येणार आहेत, लक्षात घ्या। तुम्हाला कधी येणार आहे ते मी सांगणारच आहे। मुख्यमंत्र्यांनी वेळसुद्धा सांगितलेली आहे आणि तारीखसुद्धा त्याची डिक्लेअर केलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच संपूर्ण भाषा काय आहे। आता घ्या, आता बघा खूप महिला आहे ना आपल्या आता वाट बघत आहेत तिसऱ्या हप्त्याची। तिसऱ्या हप्त्यामध्ये आता खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे की तुमचं अजून काही जणांचं बँकला लिंकच नाही आहे, तर ते लिंक करून घेण्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। ज्यांचं आधार कार्ड बँकला लिंक नाही आहे आणि ज्यांचं अकाउंटच डिॲक्टिव्ह आहे
त्या महिलांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, कारण वरून सरकार पैसे पाठवत आहे परंतु तुमचं अकाउंटच डिॲक्टिवेट असल्यामुळं किंवा काही प्रॉब्लेम्स असल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे। तर अशावरती सुद्धा महिला चिंतित आहेत। तर महिलांनी कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो, सगळ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। आता ते पैसे लवकरच तुमच्या ह्याच्यामध्ये येणार आहेत आणि त्याची रक्कमसुद्धा वाढवली आहे असं सरकार म्हणत आहेत की आम्ही ह्याची रक्कमसुद्धा आता 1,500वरून आम्ही 3,000 रुपये हे करणार आहोत। तर आता महिलेला प्रत्येक महिन्याला 2,000, 2,500 किंवा 3,000 रुपये असे पैसे येऊ शकतात। तर त्यांनाही आपण एक म्हणू शकतो की ज्यांच्या अजून पैसे नाही आले तर अशा महिलांना सुद्धा हा जो हप्ता आहे हा वाढवून भेटू शकतो। त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही खुशखबर असू शकते। आता ते आपल्याला कळेलच नेमकं की हा पैसे जे आहे रक्कम हे वाढलेले आहे का, ओवाळणी जे देणार आहे ते सुद्धा वाढलेले आहे का, याचीसुद्धा आपल्याला सगळी माहिती ही कळेलच ज्यावेळेस तिसरा हप्ता येणार आहे। पुढे बघा, जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्यावरती विधान केलेले आहेत की आता ज्यांचे पैसे रखडले आहेत किंवा ज्यांचे पैसे अजून आलेच नाहीत, एकही हप्ता आलेला नाही, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी कुणीही टेन्शन घेऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे। 14 सप्टेंबरला त्यांनी धाराशिव इथं एक सभा घेतली होती। त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, त्या दिवशी सगळ्यांना वाटत होतं की पैसे हे येणार, परंतु त्या दिवशी पैसे आले नाहीत मित्रांनो। त्यानंतर त्यांनी सांगितलं की 17, 18, 19 या कालावधीमध्ये पैसे येणार आणि याच्यामध्ये काही महिलांना पैसे देखील आलेले आहेत मित्रांनो, असं नाही की पैसे नाही आले। जसं आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं की आता पैसे हे सगळ्याला येणार, कुठलीही महिला वंचित राहणार नाही, 2 कोटी लाख महिलांना हा लाभ मिळणार, तसं त्यांनी चालूसुद्धा केलेलं आहे मित्रांनो। परंतु अजून काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे आलेलेच नाही। तर अशा महिलांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं मित्रांनो की तुमच्या खात्यातसुद्धा पैसे येणार, परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे पैसे आलेत त्यांना काही करायची गरज नाही, पण ज्यांचे पैसे अजून आले नाहीत त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे की 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, कोणाचे आले असतील, कोणाचे येत असतील, कोणाचे येणार आहेत, तर कोणीही गडबड करू नका, कोणीही चिंतेची बाब नाही आहे। आणि कोणाचा फॉर्म अजून पेंडिंग दिसत असेल तर त्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नका, त्यांचा सुद्धा फॉर्म हा लवकर हा ॲप्रूव्डमध्ये जाईल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या असतील तर त्या त्रुटीसुद्धा सगळ्या दूर करून तुमच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत हा पैसे येतील। आता लक्षात घ्या, कोणी म्हणाल की दादा आमच्याकडे पैसे आले मग आम्हाला 30 सप्टेंबरला परत पैसे येणार का? नाही, ज्यांना पैसे आलेत, आता काही माता भगिनींना 1,500 रुपये आलेले आहेत, ज्यांना 14 ऑगस्टला पैसे भेटले होते 3,000 रुपये, अशा महिलांना माझ्या माता भगिनींना 1,500 रुपये हे मिळालेले आहेत। आणि मला हे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा स्वतः त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला 1,500 रुपये हे पैसे प्राप्त झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी खूप अभिनंदन। परंतु ज्या महिलांनी अजून पैसे नाही आले तर त्यांनी घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका। तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत असतील, एकदा तांत्रिक अडचणी असतील, तुम्ही एकदा बँकेत जाऊन बघू शकता, विचारू शकता आलेत का नाहीत। त्याच्यावरती मी पर्यायसुद्धा सांगितले आहेत की कसं चेक करायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। चॅनलवरती सगळी मी लिस्ट टाकत असतो, प्रॉपर व्हिडिओ मी सगळे टाकत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि ज्यांना पैसे नाही आलेत त्यांना देखील 30 सप्टेंबरपर्यंत हळूहळू हे पैसे येणार आहेत असं स्वतः आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। आता याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।